तसं का नाही, यांना विचारतो मी. तुमचं नाव काय? माझं आशा लता गुरव, लता पांडुरंग गुरव. चालू केले का लताताई? हे मरगोबाईचं मंदिर आहे, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगता का? सांगेन आम्ही बारामतीनं आलेलो आहे. सांगेन. सांगा. काय नाही, इथं बाळूमामा बसत होते. हा. त्यांचं इथं खूप मेंढ्या घेऊन यायचे. हा. दिवाळीपर्यंत 6 महिने, ऑगस्ट महिन्यात आले की दिवाळीपर्यंत, पाडवा होईपर्यंत मेंढ्या हा. इथं थांबायच्या. म्हणजे ताईंचं म्हणणं आहे की बाळूमामा इथं आले तर पहिला आदमापूरमध्ये मेंढ्या घेऊन आले तर महिनाभर, महिना नाही, 6 महिने इथं थांबायचे. 6 महिने इथं थांबायचे मेंढ्या घेऊन. घेऊन हा. मग आमच्या घरी यायचे. हा. माझे सासरे आणि ते भोसले सरकार, हा. ते मित्र होते त्यांचे. हा. हा. मग ते मित्र होते म्हणतात आमच्या घरात येऊन बसायचे. हा. आमच्या सासूबाईला मेंढ्यांचं दूध घेऊन यायचे. हा. हा. आणि माझ्या सासूबाईंना सांगायचं, हे पारे जरा चहा कर ग. ते दूध घेऊन आल्यानंतर आमची सासूबाई चहा करून द्यायची. हा. सासऱ्यांच्या बरोबर आमच्या भाजी भाकरी काय असेल ते, त्यावेळेस काय एवढं सगळं काय नव्हतं. म्हणजे परिस्थिती जरा डाऊन होती. तर काय असेल ते खायचे, परत इथं येऊन बसायचे. हे 2 त्यांचे रखवाले आहेत, नागोबा. हा, म्हणजे नागराज आहे ते 2 रखवाले आहेत, बाळूमामाचे रखवालदार आहे. रखवालदार आहेत. हे आशाताईंचं म्हणणं आहे की यांच्या सासूबाई ज्या होत्या तर ते मामा स्वतः त्यांच्याकडं शेळ्या मेंढ्यांचं दूध घेऊन येत होते. आणि हे जे 2 नागराज आहेत ते त्यांचे मामांचे रखवालदार आहेत. तर ह्यांची अशी खंत आहे की मंदिरात आल्यानंतर मरगोबाईचं दर्शन होत नाही, तर ग्रामपंचायत आणि ट्रस्टनं हे मंदिराकडे जरा बाण दाखवावा, कारण जेणेकरून सगळ्यांना दर्शन होईल असं ताईंचं म्हणणं आहे. धन्यवाद.